राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील दादरच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावली होती. मुख्यमंत्र्यांनी खोटारडेपणा बंद करावा असं म्हणत त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले. महिला सुरक्षा, छत्रपतींचा पुतळा कोसळण्यावरून सरकारला त्यांनी धारेवर धरलं. नक्कीच, कारण ह्या सरकारला ही राजवट जी आहे त्यांना महिलांबद्दल काही पडलेली नाही आहे. नुसतं काहीतरी फसव्या योजना आणायच्या आणि महिलांना फसवायचं एवढंच चालू आहे आणि म्हणून सुरक्षित बहीण याच्यासाठी आज इथे आता बघू कसं काय जमतंय ते. पण तिथे नक्कीच शिवसेनेचे नेते आमचे अंबादास दानवेजी, मग आमचे वैभव नाईक तिकडचे स्थानिक आमदार आहेत, भास्कर जाधवजी आहेत, हे सगळेच तिथे जात आहेत. विनायक राऊतजी देखील जात आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हे निर्लज्ज सरकार जे खोटं मुख्यमंत्री बोलत आहेत, खोटंपण आणि खोकेपण हे दोन्ही आता त्यांचं धोरण झालेलं आहे. 45 किलोमीटर पर आरची हवा होती आणि अमुक होतं तमुक होतं. हा आपटे नावाचा मुलगा कोण आहे, कोणाचा मित्र आहे, का कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, जूनमध्ये डागडुजीसाठी पत्र नेहमी दिलं होतं